ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि सांगली जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसामुळे काढणीला आलेल्या हायब्रिड पिकांचं नुकसान झालंय। हायब्रिड कणसं परतीच्या पावसानं काळी पडली आहे, तर 5 दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे, त्यामुळे कणसाचं बी सुद्धा काळं पडलंय। ही अवस्था आहे शेतकऱ्यांच्या शेताची आणि हातातोंडाशी आलेल्या पिकांची। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुलदीप माने यांनी। परतीच्या पावसानं असं एकही पीक सोडलेलं नाही की त्याचं अतोनात नुकसान झालंय। आपण ऊस पाहिला, द्राक्ष बागा पाहतोय, याशिवाय अनेक पीक आहे ज्यांचे नुकसान झाले। हे आता हायब्रिड शेत आहे आणि आपण पाहतोय सातत्यानं पाऊस असल्यामुळं हायब्रिड पिकाचं देखील नुकसान झालेलं आहे। ही काढणी अजून हायब्रिडची झालेली नाही आणि यातच पावसानं गाठला आणि 4-5 दिवस पाऊस राहिल्यामुळं आपण जर हे पाहिलं तर आता हे हायब्रिडचं जे कणीस आहे ते आता काळं पडू लागलंय आणि यामुळं या ठिकाणी हे पूर्ण हायब्रिड या ठिकाणी जे कणसं आहेत त्यांचे बी जे आहेत ते वाया जाण्याची भीती आहेत। कारण असं संपूर्ण आपण पाहतो ही जे हायब्रिडचे शेत आहे या अख्खा शेतावरची जी कणसं आपल्याला दिसून येतात ती पूर्ण आता काळी पडू लागलेत। तर अशा पद्धतीनं या सातत्यानं होत असलेल्या पावसामुळं ही मोठी पिकांची हानी आपल्याला पाहायला मिळते आणि हे हायब्रिडचं जर आपण पाहिलं तर अक्षरशः संपूर्ण कणीस हे काळं पडलेलं चित्र सध्या सांगली जिल्ह्यामधील पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा।